नमस्कार, मी विजय आणि आपण पाहत आहात मनोदय. आज आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी प्रताप सरनाईकजी उपस्थित आहेत. आमदार प्रताप सरनाईक आहेत. सरनाईक साहेब नमस्कार. कशी चालू आहे दिवाळी सध्या? सगळीकडे आता बघा, तुमच्याच घरी आल्यानंतर किती लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळे, चिवडा, काजू, बदाम, पिस्ता काय काय ठेवलेलं आहे. आता एवढं सगळं जर आता मी एकतर मला थोडंसं शुगर आहे, म्हणजे आहे नाही, पण मेंटेन करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतो. त्यातलं थोडंफार खायला लागतं. पण लोकांना घरी गेल्यानंतर, त्यांच्या घरी दिवाळी साजरी केल्यानंतर आनंद वाटतो की चला बाबा, प्रताप सरनाईकसारखा आमदार आपल्या घरी आला आहे. लोक प्रेमानं बोलवतात, आग्रहानं आपल्याला सगळं काही फराळाचं समोर ठेवतात लोकांच्या समाधानासाठी. आणि हे तर सगळं करावं. सध्या तोंडापुढे युद्ध आहे, मतदान आहे आणि मतदाराची अपेक्षा असून तुमच्याकडून वाढलेली आहे. असं वाटतं की आपला आमदार आमच्यापर्यंत यावा, पोहोचावा, आमदाराने आमचं सोबत राहू. नाही, पण ते काही चुकीचं नाही आहे ना. मतदार जर मतदान करत असेल तर तो ज्या त्याच्या भावना व्यक्त करतो ते काही चुकीच्या भावना नाही आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या विधानसभा क्षेत्रातला आमदार आपल्याबरोबर राहावा, आमच्या घरी यावा, आमच्या सोसायटीमध्ये यावा, आमच्या चाळीमध्ये याव्या, आमच्या घरामध्ये त्यांनी अनेक उपक्रम जे आमच्या सांस्कृतिक घरातले कार्यक्रम असतात त्याला हजेरी लावावी. गणेशोत्सव असतो, नवरात्रोत्सव असतो, ते काही चुकीचं नाही आहे. कोणाच्या घरी बारसं असतं, कोणाचा वाढदिवस असतो, लग्न समारंभ असतं. लोकप्रतिनिधींनी ह्या सगळ्या गोष्टी करायलाच हव्या. कारण त्याचं स्वतःचं जरी कुटुंब असेल तरी जनताही पण त्याचं कुटुंब असतं. त्यामुळे त्या जनतेच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं. कारण त्या मतदारसंघाचा तो कुटुंब प्रमुख असतो. साहेब, सध्या दिवाळी चालू आहे. यामध्येच एक अनोखा प्रश्न करतो की गीता जैन ज्या तुमच्यासोबत गुवाहाटीला देखील होत्या, त्यांना आज तिकीट मिळालं नाही आहे तुमच्याकडून, तुमच्या महायुतीच्या. नाही, बघा, गीता जैन ह्या आमच्याबरोबर होत्या, आम्हाला मान्य आहे. परंतु त्या कुठल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला नव्हता. त्यांनी नाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता, नाही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जर त्यांनी प्रवेश केला असता तर ते आमचं कर्तव्य होतं की त्यांना तिकीट देणं. त्यांच्यावर तिकीट दिल्यानं जर नसतं दिलं तर अन्याय झाल्यासारखं होतं. पण त्यांनी प्रवेश केला नव्हता. किंबहुना आम्ही 10 वेळा त्यांना सांगायचो की तुम्ही एक मार्ग निवडा. एकतर भारतीय जनता पक्षासोबत तुम्ही प्रवेश करून त्यांच्यासोबत राहा, परंतु अंतर्गत काहीतरी त्यांच्या पक्षामध्ये विरोधही होता, त्यामुळे कदाचित ते थांबलं असेल. शिवसेनेमध्ये आम्ही त्यांना घ्यायला तयार होतो, परंतु त्यांना कदाचित शिवसेनेमध्ये यायचं नसेल म्हणून त्या आल्या नसतील. परंतु शेवटी आमच्याबरोबर त्या राहिल्या. तर त्या 2-2.25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघासाठी त्यांनी मागितलेला सगळा निधी पण त्यांना दिलेला आहे. त्यामुळे त्या निधीच्या माध्यमातूनच त्यांनी जी काही विकास कामं आपल्यासमोर ते दाखवत आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारमुळे आहेत. समजा आता आपल्या मतदारसंघामध्ये मतदान हे इलेक्शन निवडून लढताना काय आव्हान आहे समोर, असं काय वाटते तुम्हाला? मोठं काय आव्हान आहे? नाही, बघा, मी तर प्रत्येक निवडणूक मी मगाशी सांगितलं की 7वी निवडणूक आहे. 3 महापालिकेच्या निवडणुका आणि ह्या 4थी ही विधानसभेची निवडणूक. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही युद्धभूमीवर उतरल्यास नंतर एका योद्ध्यासारखी ही लढावीच लागते. कारण आणि तुमच्याबरोबर तुमचे सैनिक असतात. ते जे सैनिक 5 वर्ष तुमच्यासाठी झटत असतात, काम करत असतात, त्यांच्या दृष्टीने पण ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही युद्धभूमीवर आल्यानंतर रणांगणामध्ये लढणाऱ्या योद्ध्याप्रमाणेच लढली पाहिजे. माझ्यासमोरचा उमेदवार कोण आहे, काय आहे, त्याला लोक किती ओळखतात, त्याने काय काम केलं आहे, तो कसा आहे, कशा स्वरूपाचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे, हे ह्याचा सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा त्याच्याकडे न बघता आपल्या विकास कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत तुम्ही 15 वर्षामध्ये काम केलेलं आहे, पोहोचवलेलं आहात त्यांच्यापर्यंत, त्याची बक्षिसी उमेदवार म्हणून जनतेनं द्यावी किंवा मतदारांनी द्यावी. ह्यासाठी मतदारांपर्यंत तुम्ही पोचलं गेलं पाहिजे. आणि मी तर 5 वर्षामध्ये जी काही विकास कामं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा स्वीकारली, तर
मला असं वाटतं की 2 ते 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढी कामं ह्या मीरा भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये झाली तेवढे राज्यात कुठल्याही मतदारसंघात झाले नसेल. कारण फक्त मीरा भाईंदरमध्येच मी 3,000 कोटीपेक्षा जास्तचा निधी आणला, ठाण्यामध्ये जवळजवळ 2,000 पेक्षा जास्तचा निधी आणला. त्यामुळे एका मतदारसंघासाठी एवढा मोठा निधी देण्याची प्रक्रिया कदाचित ही पहिल्यांदाच घडली असेल आणि ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात घडली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेबांचं सुद्धा त्यामध्ये फार मोठं योगदान. सरणे साहेब, तुम्हाला तुमच्या मतदारसंघात कोणतं असं महत्त्वपूर्ण म्हणजे हे योग्य काम झालं असं वाटतंय आणि कोणतं काम अजून ते बाकी आहे असं वाटतं, म्हणजे कोणतं काम असं करायची इच्छा आहे? बघा, वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आणि मीरा भाईंदर आणि ठाणे जसं वाढतं नागरीकरण झालेलं आहे ना, त्यामुळे हे प्रश्न दोन जे महत्त्वाचे आहेत ते हे वाढत्या नागरीकरणामुळे झालेले आहे. लोक आता तुमच्यासारखे लोक ठीक आहे, आला घरामध्ये तर आम्हाला सांगतील की पाण्याचा प्रश्न आहे किंवा आमच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, परंतु का? जर तुम्ही मागचा विचार केला तर तुम्ही पत्रकार आहात, मागे जर विचार केला 15 वर्षापूर्वीचं मीरा भाईंदर किंवा ठाणे शहर काय लोकसंख्या होती ह्या शहराची? आज 15 वर्षामध्ये ह्या शहराची लोकसंख्या दुपटीहून अधिक झालेली आहे आणि पाणी तेवढंच येत आहे शहराला. रस्ते तेवढेच आहेत, प्रशस्त रस्ते होऊ शकले नाही कारण रोड वायडिंग झालेलं नाही आहे. डीपी जुनाच आहे, त्या जुन्या डीपी प्रमाणेच रस्ते झालेले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक 2 व्हीलर किंवा 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर ही प्रत्येक घरामधली एक ॲम्युनिटी झालेली आहे. प्रत्येकाच्या घरात 4 व्हीलर गाडी पाहिजेच. आधी 2 व्हीलर कशी कशी लोक घेत होती, परंतु आता प्रत्येक घरामध्ये एक तरी 2 व्हीलर आहे. म्हणजे भांडणं जर होता सोसायटीमध्ये तर गाड्या पार्किंगवरनं भांडणं व्हायला लागलेली आहेत की माझ्या 2 गाड्या आहेत, माझ्या 3 गाड्या आहेत. एक गाडी तर किमान प्रत्येकाची असते. मला सांगा, ते रस्ते आहेत, ती रस्त्याची पण क्षमता असते ना तेवढ्या गाड्या घेण्याची, किंवा पाणी जर तुम्हाला तेवढंच मिळत असेल तर त्याची क्षमता असते. तिपटीने जर लोकसंख्या वाढली पाणी ते पुरणारच नाही, तुम्हाला कमी पडेल. तरी सुद्धा ह्या सगळ्या वाहतूक कोंडीवर आणि पाण्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पुढल्या 6 महिन्यामध्ये तर पाण्याचा प्रश्न मीरा भाईंदरचा आणि ठाण्याचा सुटेल. कारण 218 MLD पाणी आता जवळजवळ काम पूर्णत्वाला आलेलं आहे. 80-85% काम पूर्ण झालं आहे. पाण्याच्या टाक्यांचं काम जे आहे ते आता पूर्ण व्हायला आलेलं आहे. त्यामुळे 6 महिन्यात जास्तीत जास्त पुढल्या वर्षात पाण्याचा प्रश्न हा पूर्णतः सोडवला जाईल. आणि राहिला वाहतूक कोंडीचा प्रश्न, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण शेवटी लोकांनी पण थोडंसं सहकार्य करायला पाहिजे. गाडी एकच दिवसात काढायला पाहिजे. इकडे काय होतं, बायको एक गाडी घेऊन जाते, नवरा एक गाडी घेऊन जातो, मुलगा एक गाडी घेऊन जातो, आई वडिलांसाठी दुसरी अजून एक गाडी. म्हणजे ह्या 4 गाड्या एका घरामध्ये आल्यानंतर त्या रस्त्याने तरी काय करावं? त्यामुळे लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपण कमीत कमी हा 4 व्हीलर गाड्यांचा वापर जर केला तर जी वाहतूक समस्या आहे ती सोडवायला मदत होईल. नाहीतर देव आला तरी काही होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये लोक जर वागायला लागले तर त्यामुळे, परंतु जेवढा करता येईल तेवढा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न. सरणे साहेब, एक आणखीन एक दिवाळीचा सण आहे. मीरा भाईंदरकरांना विश्वास पडत नाही की तुम्ही 24 तास जे पाणी बोलताय ते पाणी 24 तास मिळेल, हा विश्वास पडत नाही. का पडणार? का पडू? कसं पडू? बघा, तुमचा तो व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये एक महिला बोलत होती की अरे ये पॉलिटिशियन क्या बोलते 24 घंटा पाणी, अरे 2 घंटा तो पाणी दो, 1 घंटा तो पाणी दो. परंतु मी जबाबदारीने सांगतो, गेली 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजच्या तारखेला, मी पुढल्या 10-15 वर्षानंतर काय होईल हे सांगू शकत नाही, पण आज ते 218 MLD पाणी आपल्याकडे आलं की लोकांना 24 तास पाणी पुरवठा निदान काही काळासाठी तरी होईल. परत नागरीकरण वाढलं, जर आज जी लोकसंख्या त्या लोकसंख्येपेक्षा डबल जर झाली तर तेही पाणी कमी पडणारी वस्तुस्थिती आहे. पण पुढल्या वर्षी जर पाणी पुरवठा झाला तर किमान 10 ते 15 वर्ष तरी लोकांना ह्या मीरा भाईंदर शहरातल्या 24 तास पाणी पुरवठा मिळेल, असं मी जबाबदारीनं आज दिवाळीच्या शुभ दिवशी, पाडव्याच्या दिवशी, कारण सर्वसामान्य हिंदू संस्कृतीमध्ये मराठी माणूस हा पाडव्याच्या दिवशी खोटं बोलत नाही, पण मी तुम्हाला आश्वासन नव्हे वचन देतो की 24 तास पाणी तुम्हाला निदान पुढल्या 10-15 वर्षात तरी मिळेल. ठीक आहे सरणे साहेब, धन्यवाद. एक लास्ट, तुम्ही आज दिवाळीचा सण आहे, आमच्या मनोदयच्या दर्शनात काय मेसेज द्या दिवाळीनिमित्त? कुणाला? आमच्या मनोदयच्या दर्शकांना. अच्छा, दिवाळीनिमित्त तुमच्या दर्शकांना मी एकच सांगू इच्छितो की मी 2009ला जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मी जे स्वप्न बघितलं होतं आणि नागरिकांना माझं जे ब्रोशर तुम्ही आहे, वचननामा जो आहे, तो जर आजही उघडून बघितला तर हे पाणी समस्या, त्याचबरोबर ही वाहतूक समस्या आणि त्याचबरोबर मेट्रो, हे जे प्रकल्प आहे ते प्रकल्प लवकरात लवकर शहरामध्ये आणेल असं सांगितलं होतं. बघा, लता मंगेशकर नाट्यगृह झालं आहे, कॅशलेस हॉस्पिटल झालेलं आहे,
अनेक जे लता मंगेशकरांच्या नावानं एक आपलं संगीत विद्यालय आपण काम चालू केलेलं आहे. अनेक समाजभवनं झालेली आहेत. म्युझिकल फाउंटन झालेत शहरात, पहिल्यांदा म्युझिकल फाउंटन झालेले आहेत. रस्ते काँक्रिटीकरणाचे काम आता जवळजवळ 80 ते 90% पूर्ण झाले, ते पुढल्या 6 महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे असे अनेक प्रकल्प जे आहेत ते शहराच्या दृष्टीनं गरजेचे आहेत, सांस्कृतिक भूक भागवणार आहेत. ते सगळे प्रकल्प जे आहे पुढल्या 5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरातील जनतेचे जे काही स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्तता करायचे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला 100% जनतेनं खाली उतरायचं आहे, मतदान करायचं आहे आणि मतदानाचा आपला पवित्र हक्क जो आहे तो बजावायचा. आणि ज्या उमेदवारांनी जर काम केलं असेल, प्रताप सरनाईकने जर काम केलं असेल तर निश्चितपणे प्रताप सरनाईकलाच मतदान करा, असं मी आवाहन आपल्या ह्या दिवाळीच्या दिवशी करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही आज या ठिकाणी आलात, घरी आलात, दिवाळीचा आणि फराळाचा लाभ घेतलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.